हंबा हंबा डांबा डांबा कंबा कंबा। याच हांबा हांबा डुंबा डुंबाचा भाजपने सुपडा साफ केलाय। बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या सरकारशिवाय दुसरं कोणतंही सरकार येऊ शकत नाही असं बोललं जात होतं, पण भाजपाने असा सुपडा साफ केलाय, परत उभा राहण्याची इच्छाही होणार नाही। हंबा हंबा डुंबा डुंबाचा पराभव होण्याचे 4 महत्त्वाचे कारण समोर आलेत। ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसचा पश्चिम बंगालमध्ये पराभव होण्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे ममता सरकारवरती झालेले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप। शिक्षक भरती घोटाळा, SSC स्कॅम, रेशन कार्ड घोटाळा या सर्व मुद्द्यावरती भाजपने एकदम आक्रमकपणे प्रचार केला। बंगालमध्ये माजी मंत्री असलेली पार्थ चॅटर्जी यांना अटक झाली, हजारो तरुणांच्या नोकऱ्या रद्द झाल्या। या कारणांमुळे विशेषतः तरुणांमध्ये तृणमूल काँग्रेसविषयी राग वाढत गेला। नोकऱ्यांची अपेक्षा ठेवणाऱ्या तरुणांना जेव्हा अन्यायाची भावना उत्पन्न होते, तेव्हा तो राग मतदान पेटीमधून व्यक्त होतो, असंच काही बंगालमध्ये चित्र दिसून येते। याचबरोबर आपल्याला सर्वांना आठवत असेल, कोलकात्यामधील आर्जीकर हॉस्पिटलमध्ये घडलेलं प्रकरण। त्या प्रकरणाने राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भावनिक मुद्दा निर्माण केला होता। त्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवरती आला आणि विरोधकांनी ममता सरकारवरती जोरदार हल्ला चढवला। भाजपने या मुद्द्याचा फक्त राजकीयच नाही तर भावनिक पातळीवर देखील वापर केला आणि त्यामुळे अनेक मतदारांमध्ये असंतोष वाढला। तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घुसखोरी आणि नागरिक तत्व दुरुस्ती कायदा। सीमावर्ती भागामध्ये भाजपने हा मुद्दा अत्यंत गंभीरपणे मांडला। लोकसंख्येमधील बदल, सांस्कृतिक मुद्दा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा या तिन्ही गोष्टी एकमेकांना जोडण्यात आल्या। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मतदार विभागले गेले। या सर्वांमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची धडाकेबाज प्रचारसभा, मोठ्या रॅली, आक्रमक भाषण आणि थेट जनतेशी संवाद यामुळे भाजपचा संदेश पश्चिम बंगालच्या तळागाळापर्यंत पोहोचला। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पश्चिम बंगालमध्ये केलेला मोठा भ्रष्टाचार आणि तरुणांना नोकऱ्यांच्या नावाखाली दिलेलं आश्वासन। गेल्या 15 वर्षापासून पश्चिम बंगालचे लोक ममता बॅनर्जीच्या सरकारला कंटाळले होते, पण तिथं तृणमूल काँग्रेसशिवाय दुसरा चांगला पक्ष नसल्यामुळे लोक जास्त करून ममता बॅनर्जीच्या पक्षालाच मतदान करत होते। पण भाजपची पश्चिम बंगालमध्ये एंट्री होताच लोकांना त्यांच्यावरती विश्वास बसला आणि जनतेने ठरवलं, यावेळेस ममताचं सरकार नाही तर भाजपचं सरकार हवंय। हंबा हंबा डुंबा डुंबाचा भाजपने गेम नाही केला, हा तेथील